असं की मला ते म्हणाल त्याप्रमाणे करून मला आनंद आहे की मांजरपाडा पाणी आपल्याला डोंगर गावापर्यंत न्यायचं आहे. ते आपण नेलेलं आहे. अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट उघडून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम सुरू आहे. त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक गेट उघडत आहेत, पाणी उचलत आहेत. त्याच्यामुळे कमी जास्त प्रवाह होते, परंतु शेवटी सगळ्यांनाच पाणी मिळेल आणि आणखी पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आणि ते पाणी कसं वाढावं, कारण ते नेहमीच होणार की चांदवड आमचे इथे सुद्धा शेतकरी आहेत. आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर इकडे काय नाही सोडलं, तिकडे काय सोडलं का. सगळ्यांनी शांततेनं आणि नियमानं घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकचं पाणी आपल्याला त्या मांजरपाडा दरम्यान कसं टाकता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मीटिंगला या आठवड्यात सुरुवात होईल. आणि शिवसृष्टी जे आहे महाराजांनी पुतळा तयार झालेला आहे व्यवस्थित आणि तुम्हाला कल्पना आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय तुम्हाला जवळजवळ 1400 लोक काम करतात. अर्ध्यापेक्षा जास्त ते राजस्थानचे कारागीर तिथे काम करतात. फार मोठ्या प्रमाणावर राजस्थानवरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेली आहे. वेगवेगळे कलाकुसर करणारे, कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोनवर, त्याची मला कल्पना आहे की ट्रक्स उतरत आहेत आणि काम सुरू आहे. तर आमचा प्रयत्न आहे की शक्य तितक्या लवकर छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्या अगोदर 2-4 दिवस येवला शहर आणि आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा महाराजांची प्रतिमा आणत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि येवल्यामध्ये मग त्याची मोठी एक मिरवणूक सुद्धा काढण्यात येईल. नंतर पुन्हा एकदा तो तिथे पुतळा बसवण्यासाठी 2-4-5 दिवस लागतील आणि मग त्याच्या समोरच असलेलं जे हायस्कूल आहे शिवसृष्टीच्या समोर, मला ते हिरेंचं हायस्कूल आहे, मी त्यांच्याशी पण बोलतो. तिथे जे आहे उद्घाटनाची जाहीर सभा होईल. सगळ्यांना बोलवलेलं आहे. काय आता प्रत्येक जण जे आहे आचारसंहिता आता लवकर लागेल या कल्पनेतून वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हे आहे, त्यातून त्यांनी सगळ्यांनी यायचं कबूल केलेलं आहे. जे जे येतील त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल.